हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, स्वामी सुखदेवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद श्रीमान महाराज की जय, रामदास महाराज की जय, आत्माराम महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, तटाकेश्वर महाराज की जय, अवधूत चिंतन गुरुदेव सर्व संतन की जय। आज या ठिकाणी साराभागाप्रमाणे अखंड नाम सप्ताह त्या सप्ताहानिमित्त ज्ञानेश्वर करतो त्या ज्ञानेश्वरीची अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 1 तरी अवधान केली मग सर्व सुखाची पार होईल, हे प्रतिज्ञा माझे उघड ऐका. या ठिकाणी मावशी सांगतात बाबाई तुम्हाला सुखासाठी आई सांगतात की तरी अवधान केली मग सर्व सुखाची पार होईल, हे प्रतिज्ञा माझे उघड ऐका. तत्पूर्वी आपण देवताला आपल्या गुरुजनांना वंदन करू. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं वसुगणं देवं प्रजानामूर्ते द्वन्द्वातीतं ब्रह्मसदृशतत्त्वमध्यादिलक्षणम् एकनाथस्य विफलमजां सर्वसाधिपूर्णम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय मुक्तिदामोदराय पवनदाय चराचरे मी कलापुरी कायचने बोलून श्रीवायुका एका जनार्दनी तुमचा दास पुरुषाई अरत्या पुरी पुण्यभूमी पवित्र तेजे नांदतो ज्ञानराया सुपात्र तया मां पुण्यराजे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर आत्मरूप गणेशु केल्या स्मरण ओळ सकळ विद्येचे अधिकरण तेजी वंदू चरणाचे गुरुजी या तळे मन जाय माझे त्या तळे नीड रूप तुझे हे विष्णू मस्तक या ठिकाणी सद्गुरु तुझे पाय धोनी आता दे आपले कपाळी बले वरी बैठो पाऊले श्री गुरुजी समाधी पाहता समाधान होते तमोकरी ज्ञानानंद देते मनी पाविता
सर्वदा नामयते नमस्कारच्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जयाच्या संगतीने व्यासला मनोदयीचा धर्मादिला साक्षात परमात्मा भगवते विष्णुप्रसादी श्रीपाद पादुका जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की तरी महाराज एक दिवशी वर्ष सुरुवातीचे पाच होईल एक व्यक्तीचा उत्तर माझे घोडायला कारण भगवान परमात्म्याने आपल्याला जन्म दिलेला आहे जीवाला गरज कशाची तर या जीवाला सुखाची समाधानाची आनंदाची गरज आहे मग सुख आणि समाधान या जीवनात आपल्याला प्राप्त झालं का जर सुख समाधान शांतता प्राप्त झाली तर आपण स्थिर काय होत नाही म्हणजे कोणतं समाधान कोणता आनंद हे पहिले समजून घेतलं पाहिजे कारण ह्या गोष्टी शाश्वत अशा परमात्म्यामध्ये प्रपंचाचं सुख तात्पुरतं काय स्वरूपी नाही आज गाडी घेतली उद्या झाला दुःख तसं परमार्थामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलेलं की माऊली बाबाने जीवाला खऱ्या सुखाची गरज आहे आणि सुख समाधान आनंद या गोष्टी परमार्थाचे तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण की जे साधू संत आहे त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गाने जरी आपण गेलं तर आपल्याला सुख समाधान शांतता आनंद मिळेल पण भगवान परमात्मा ठिकाणी सांगतात की तू काय कर माऊली सांगतात काय कर मी तुला जे सांगतो की तू काय कर चित्त देऊ नाही माझ्या सांगण्यावर लक्ष दे तुम्हाला जर सांगायचं झालं तर एकलव्य हा द्रोणाचार्यांच्याकडे गेला की मला विद्या अभ्यास शिकवा पण म्हणले क्षत्रियांना शिकवू नाही पण ज्या वेळेस द्रोणाचार्य सांगत होते त्यावेळेस ते आत्मा सांगत होते असा बांधगड असा संसार असं सगळं सांगत होते पण त्या ठिकाणी एकलव्य अर्जुनाला सांगत असताना ध्यान देऊन ऐकत होते अर्जुनाला सांगत होते पण त्या ठिकाणी एकलव्य गेलेला होता त्या विद्याभ्यासासाठी आणि त्यांनी सांगितलं चित्रियांना शिकवतो इतरांना शिकवत नाही पण ऐकलं कोणी ध्यान देऊन एकलव्याने ऐकलं गुरुवारी देत नाही बरं नका द्यायला जंगलात गेला द्रोणाचार्यांच्या मातीचा पुतळा तयार केला आणि पुतळा तयार करून त्या द्रोणाचार्याच्या पुतळ्यापाशी बसतो की महाराज असा धनुष्य करायचा का असा बाण करायचा का असा नियम करायचा का मनोभाव विचारायचा त्यांना आणि की माझ्या समोर बसलेले ते मला सांगतात असं एकचित्ताने एकलव्याने ऐकलं आणि तो आपत्तीने माझा तो कार्यक्रम चालू झाला असं काही दिवस गेल्यानंतर द्रोणाचार्य पांडव कौरव इत्यादी वनाची शोभा पाहायला जाऊ आणि फिरत फिरत आले वाटेने जंगलात चालले पाहत असताना त्यांचं पुत्र होतं पण तिकडं एकलव्य आपल्या बघूच्या आराधना करीत होता चिंतन चालू होतं त्या पूजेत व्यत्यय यायला लागला म्हणून त्याने काय केलं बसल्या जागेवर पाठीमागं न बघता तिथून धनुष्याचे बाण मारले असे बाण मारले की तो बाण जाऊन कुत्र्याच्या बरोबर बसायचा इतके बाण मारले की त्याला बघता येईना बाण कसे पुढे लागलं नाही तिथं लागलं नाही काही नाही हे द्रोणाचार्याने शिष्याने पाहिलं म्हणजे गुरु महाराज काय बाण पडले अशी करून मान येते पुत्र बंद झालं
काय बनवले बरं काय चला आपण पाहू पुढं फिरत गेल्यावर त्यांनी ते एकलव्य पाहिला द्रोणाचार्याने काय केलं मातीचा पुतळा तयार केला एकलव्य पाहिला आणि त्यांनी आराधना साधना झाली ते पाहिलं आणि मग विचारलं एकलव्याला ते त्या ठिकाणी बाबा कोणी केलं काय केलं कोणी केलं म्हणजे मी केलं का तर माझ्या अभ्यासात माझ्या देवपूजेत माझ्या साधनेत व्यत्यय यायचा म्हणून मी केलं त्या ठिकाणी त्या कौरवांनी पांडवांनी त्यांनी ते पाहिलं म्हणजे तू एवढा अभ्यास शिकला माझ्यापासून म्हणला होय मला एवढा अभ्यास शिकलो तुमच्यामुळे म्हणले कुणामुळे गुरुमुळे म्हणले गुरुने तुला एवढा ज्ञान दिला तर तू गुरुंना दक्षिणा काय देणार अभ्यास मिळाल्यानंतर दक्षिणा द्यावी लागते म्हणले गुरु तुम्ही जे मागता ते मी द्यायला तयार आहे तुम्ही जे मागता ते द्यायला म्हणजे काय तुझं आता मला आणायचं नाही लगेच खाली देवाला गुरु पाहिजे तर सांगण्याचं तात्पर्य याला काय म्हणते गुरुनिष्ठा कारण इतर उपाय कोट्यानुकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी न होता सद्गुरू कृपा दृष्टी पडे ना गाठी परमार्थाची तुम्ही जर सद्गुरूची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत काय तुमचा सगळा देव चाललेला आहे किती परमार्थ करा पार या ठिकाणी माऊली सांगतात वेद वेद जरी झाला माते नेनता वाया गेला कणू सांडून बनिला कोंडा तैसा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी मोकळी केली पण मला जर नाही जमलं तर ते काय वाया गेलं कशा प्रकारे वाया गेलं तर धान्य सांडलं नुसतंच कोंडावरती राहिलं काही उपयोग नाही जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही मग त्या सद्गुरूच्या प्राप्तीसाठी देव बोले अर्जुनाला चित्त दे माझी या बोला गुह्य ज्ञान सांगतो तुला अर्जुनाच्या मनी हर्ष झाला देवाच्या मुखाकडे पाहिले शब्द अमृत आवडीने पिले देव बोले अर्जुनाला चित्त दे माझी या बोला गुह्य ज्ञान सांगतो तुला जे गुह्य ज्ञान आहे की जे मी मला सांगितलं नाही वसुदेवाला सांगितलं नाही देवकीला सांगितलं नाही माझ्या पत्नीला मी माझ्याशी तिला सुद्धा सांगितलेलं नाही ते त्यांनी तुला सांगतो तू काय कर लक्ष दे जनाबाई नाम महाराजांची आरती केली गुज गोगी एकांती दिला कृपेचा ठेवा आरती माझ्या नाम देवा कारण जनाबाई नामदेव महाराजांच्या शिष्य होत्या त्यांनी आपल्या गुरुंनी काय सांगितलं गुज हिताची गोष्ट आहे ना मला त्यांनी काय केलं एकांतात दिली आणि मला ती गोष्ट सांगितली काय केलं तर त्या ठिकाणी कृपा दृष्टीने हायले आपल्या पदे पैसे मिले आनंदले मन पाजरती नाही त्या ठिकाणी माझ्या गुरुला एकांतात दिलं आणि मला काय दिलं गुह्य ज्ञान दिलं कारण तू जर गेली एकांती लोकांती नाही हिताची गोष्ट एकांती असते परीक्षा उघड्यावर असतात परीक्षा एकांतात असतात लग्न 10,000 माणसात असतं म्हणून या ठिकाणी सांगितले सद्गुरूशी शरण जाऊन ज्ञानेवर केली निर्गुण सगुण भक्तासाठी अवतरलो काय सांगितलं सद्गुरूशी शरण जाऊन ज्ञानेवर केली निर्गुण सगुण भक्तासाठी अवतरलो सद्गुरूशी शरण जाऊन ते तुला ज्ञान देते सद्गुरूशी शरण जाऊन ज्ञानेवर केली निर्गुण ओळखायचे काय सांगितले निर्गुण काय सांगितले कारण सद्गुरूशी ज्ञानाने निर्गुण परिस सगुण गुण भक्तासाठी अवतरलो तू आधी सगुणाची पूजा कर
कोणाची आधी सगुणाची पूजा कर, सगुणाची पूजा केल्यानंतर तुला निर्गुण कळतं. माझ्या ज्ञानेश्वर स्वामींनी हरिपाठात सांगितले त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. काय सार सांगितले, काय आसार सांगितले? जे दिसतं हे सगळं आसार आहे, दिसतं हे सगळं आसार आहे, पण जे दिसत नाही ते सार आहे. विचार करा, ऊस दिसतो, गुढी दिसती का? नाही दिसत. ऊस सार का? गुढी सार, ती गुढी सार आहे. तसं भगवान परमात्मा नाही ना. मग आपल्या महादेवाचा अभंग की श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, भजन करे महादेव, राम पूजी सदा शिव. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, भजन करे महादेव, राम पूजी सदा शिव. दोन्ही देव एक पाय, तुझे असे नाही, जनी म्हणे आत्मा एक, सर्व गती व्यापो. एकच आत्मा आहे आणि तो सर्व गती त्या देवाची. कारण भजन करी महादेव, महादेव भजन करतात. कुणाचं भजन करतात? रामपूजी सदाशिव, राम पंचशंकराची पूजा करतात. कारण कधी भगवान परमात्मा शंकराचा फोटो पाहिला तर ते सदैव ध्यानात असतात, ध्यानधारणा असते सारखी. सर्वात मोठे देव ध्यानधारणा कोणाची करतात? आता प्रपंचात कसं असतं, बालहट्ट, श्रीहट्ट, राजहट्ट, त्या ठिकाणी पार्वती मातेने हट्ट घेतला भगवान परमात्म्याकडे की देवा तुम्ही मोठ्यात मोठे देव, नेमकं तुम्ही सेवा करता पंचदेवाची, तुम्ही तर देव, तुम्ही सदैव ध्यानात असता. म्हणले माझ्यापेक्षा कोणतरी मोठी देवीची सेवा मला सांगा म्हणले. आता श्रीहट्ट म्हटल्यानंतर जसं बालहट्ट, राजहट्ट आपण बनवावं, मस्त असला कामाला गेला, लहान मुलं आलं त्याला काय गळायला जातो का? ते समजून काढून त्याला. आणि राजहट्ट समजा आपण इथे बसलो बाबा, ते परमिट झालं, त्याच क्षणी म्हणलं चला आपली दोन दिन चला झाला राजहट्ट. आणि श्रीहट्ट आपली मंडळी बनली, तुम्ही घरी चला, मी काय म्हणतो ऐके का, आपण पुढे तसंच होतो का? ऐकावं लागतं. तसं पार्वती मातेने भगवान परमेश्वर सांगितले देवा तुम्ही त्याचं भजन करताना मला त्याचं नाव सांगा. अरे तसं नसतं म्हणले, सांगायला नसतं, एखाद्या नसतं. तुम्ही म्हणता मी ऐकायला भगवान परमेश्वर निघाला, पार्वती माता भगवान परमेश्वर निघून निघाले. यमुना नदीच्या तीरावर, यमुना नदीच्या तीरावर आले आणि त्या ठिकाणी कुणी नाही अशा एकांतात भगवान परमात्मा पार्वती मातेला सांगत असताना त्या ठिकाणी तिला म्हणजे झोप लागली आणि भगवान परमात्मा सांगते. पण माशाच्या पोटात कुणी ऐकलं, मच्छिंद्रनाथ नाही ऐकलं. त्याने होकार दिला, म्हणले हे झोपलं, होकार कोणी दिला? मग त्यांनी पाहिलं की या ठिकाणी त्या चमत्काराचा अवतारी माशाच्या पोटात त्यांनी आनंद सांगितलं की त्याला तिथं सांगितलं जो बंद झाला. आणि जे ते सांगितलं ते गुह्य ते ज्ञान आहे ते कुणाला सांगत होते? पार्वती मातेला. नाही त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटात आणि मग पुढं की माशा बाहेर मारलं, तिला आनंद दिलं, ती विकालं, त्याचं विवाह झालं, तिथं गोळी आला, तिथं घेऊन गेला, लहानाला मोठे केलं आणि मग तो आपल्या वडिलांबरोबर मासा करायचा. वडील मासा करायचे, पाठीला टाकायचे. त्यांनी सांगितले की माझ्या कोणाचाच नाच चाललाय, तो काय करायचा? दर मासापासून वडिलांनी सांगितलं काय खायचं? खाल्ले. वडील पाण्यात गेले, काय केलं? सोडलं सगळं आणि निघून गेले जंगलात. फिरत पुढे गेले तर बद्रिकाश्रमाला गेले, त्या ठिकाणी शंकराच्या तिथे गेले. आणि तिथे गेल्यानंतर ती ज्ञान आहे तिथं अनुभव ज्ञान, प्रभू ज्ञान, परमात्मा ते
परमार्थामध्ये ते गोष्टी म्हणजे ते स्टेज आहेत त्या मार्गाने जरी गेलं ना त्याचा बरोबर होतो त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी भगवंत शंकरांनी मच्छिंद्राला सांगितलं म्हणले आदिनाथ उमाजी जगडलेले मच्छिंद्रा राजे सहस्थिती गीती प्रेमी मंगला गोडशाही पूर्ण पाहिली मेहरीना दादा वैराग्य तापला प्रेमी निमवाला वैराग्य तापला जोपर्यंत गती येत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही. आणि मग ते ज्ञान दिलं ते नाम दिलं ते मच्छिंद्रापासून कुणाकडे आलं गोरक्षेला नंतर गहिनीनाथ कुणाकडे आलं ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबाजी निरामाई गोविंद यांचे आजोबा तिकडचे विठ्ठलपंतांचे आई वडील तिथं आले त्यांच्याकडून. त्या ब्रह्मगिरीच्या डोंगराला निवृत्तीनाथाकडे आलं गहिनीनाथाकडे आणि निवृत्तीनाथाकडून ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ आणि यांच्याकडे ज्ञान आलं म्हणून सांगितलेले आहे बाबा उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. बाबा रे ते ज्ञान आहे ना ज्ञानेश्वरी झाकलेलं आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा आणि ते जाणा आणि कुणी जर म्हणलं ना काय तर रामकृष्ण हरी म्हणा. कारण ते गोष्ट एकांतात असते आणि मग ते ज्ञान सांगितलं ते ज्ञान या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेले. कारण ते ज्ञानामुळे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर बाबांच्या रूपाने आले. कारण ज्ञानेश्वर बाबा म्हणजे महाविष्णूचा अवतार आहे त्या ठिकाणी आलेले. तर आपल्या जीवाला आपला ज्यावेळेस जीव जन्माला येतो त्यावेळेस जीवा भगवान तेथे म्हणतात करुणा शिवाशी मध्ये मोदरा बाहेर बाह्य वायूच्या स्पर्शला आणि मुख्य ज्यावेळेस जीव हा मातीच्या उदरात असतो त्यावेळेस त्या जीवाचा जप केला जातो. जीवाप्रभूने करुणा शिवाशी उदेली भगवंत महात्मा शंकराचार्य करुणा शिवाशी उदेली मुद्रा बाहेर बाह्य वायूच्या स्पर्शला आणि मुख्य जपात विसरला तहो पुढेला बाहेर आल्यावर वारा लागलं आणि तो विसरला. जसा विसरला ना तसं त्या ठिकाणी ते ज्ञानेश्वर गेलं. ज्यावेळेस ती गाई नाळाचं खंडन करते ना त्यावेळेस समजलं. मग मुक्त झाल्यावर त्या ठिकाणी मी अरे आळाशी कोठुनी जाशील रे कोणाला घरदार तुझे नव्हे लटकीच ही माया वाला करतोस काय तुला जायचंय कुठं याचा कधी विचार केला. संत सांगतात की बाबा रे मरणात सावध व्हावे आपले सोयीक साधन घ्यावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया नामामुळे मनुष्य जन्म सर्व जन्मामुळे उत्तम सगळ्या जन्मात माणूस जन्म चांगला आहे आता उत्तम आहे. काय झालं त्या ठिकाणी त्याला त्याची जाणीव राहिली त्याला त्याचं ज्ञान राहिलं ते प्राप्त करून येण्यासाठी मी आलोय तर मला जायचं पुढं जायचे पुढून आलो नंतर विचारलं पाहिजे ना एखाद्या गावाला आपण गेलो जर एखाद्या जायचे आणि त्या ठिकाणी समजा आपल्याला रस्ता विचारायचा तर रस्ता विचारायचा आपण पुढे विचारतो ना तसं मार्ग जाऊन गेल्या चालू करा न पुढे काय साधू संतांना विचारायचं मला करायचं काय मला जायचे कुठे मला सांगा. कारण संत उदार भरले अनंत भांडार संत उदार तुम्हाला मार्ग दाखवतो की बाबा पुढे जायचं काय करायचं हे सगळं संत सांगतात. म्हणून सांगितले त्या ठिकाणी उठा साधू संत साधा पुलित जाईल हा मग भगवंत अरे जाईल गेला 10 गेले 20 गेले 50 गेले 60 गेले 70 85 सांस्कृत जायची बारी आली तरी आपल्याला काय करायला नाही. आणि बिया सत्य केले माऊली काय झाले वरील भगवान नामे अंतरिमुषी केला कामे त्याशी घेऊन नये साधू जगी विठ्ठला पाठू आपण आपला शोधावे विवेकनाने त्याच्या सगळे आशा आवडा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा
वरून करू नका. तुमची जी बहिर्मुक्ती आहे ना, बहिर्मुक्ती तिला अंतर्मुक्त करा. म्हणजे गंधामाळा वाय करू नका असं करू नका असं नाही, हे करा. काय करा, मानून करू नका. तर तुम्ही जाणायचं म्हणलं काय केलं पाहिजे. संतांकडे गेल्यानंतर तर पहिले संत काय करतात, सर्व वेळाबद्दलचं शरीर तपास करायचं संतांचं, किती ज्ञान मला सांगा. संत सांगले त्यासाठी काय करतात संत, काय म्हणतात आपण हरकत म्हणतो ना की भोजनामागे तू पावशे, म्हणजे काय पावशे काय, शेर काय, शेर काय, चित्त बुद्धी मन आणि अहंकार, चार गोष्टीपैकी एक तरी गोष्ट सद्गुरू देऊन टाकायची. चित्त तरी द्या, तुमचं मन तरी द्या, अहंकार तरी द्या, काहीतरी तर सद्गुरू द्यायचे. सद्गुरू काय करतात तुम्हाला की बाबा रे, आपल्या सगळ्यात सारभास कोण असेल तर आपलं मन, आपली बुद्धी. मन आणि बुद्धीचा सगळा खेळ चाललेला आहे. काय करायचं संत सांगतात की बाबा रे, जे क्रांती पाहणी घेतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारून. जोपर्यंत गुरुच्या वाक्याने तुमचं मन धुतले जात नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला करणार नाही. दुसरी गोष्ट, गुरु दाविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा दोन्ही मळकटा बुद्धीचा तेली. मन आणि बुद्धी पहिली साफ करायला सांगितलेली आपल्याला. आणि ती साफ कशाने करायची तर साधू संतांच्या ज्ञानाने साफ करायची. कोणती गोष्ट कळते तर ती ज्ञानाने कळते. म्हणून सांगितलेले की बाबा रे, हे ज्ञान पहिला बरवे जरी मुनियाचे आणावे तरी संताया वाजावे सर्व श्रेष्ठ. तू काय कर, सर्व भावाने संतांना शरण जा. आणि संतांना एकदा शरण गेलो ना, कारण किल्ल्या दिल्या त्या संता हाती, किल्ल्या दिल्या त्या संता हाती. तर भगवान परमात्म्याला जाण्याची गुरु केली कोणाकडे, फक्त संतांच्या केले. संतांना काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी शरण गेलं पाहिजे. पण काय होतं, आपण शरण जातो महाराजांना, तर शास्त्र काय सांगतो, अरे दृढ धनमान धरुणी पोटी सांगता ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आत्मसाक्षात्कार भीती नवे कल्पकोटी गेली. कल्पकोटी वर्ष जरी तुमच्या आयुष्य गेले तरी तुम्हाला आत्मवर्ष होणार नाही. कारण दृढ धनमान धरुणी पोटी सांगता ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आत्मसाक्षात्कार भीती नवे कल्पकोटी गेली. कल्पकोटी वर्ष गेलं ना तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार नाही. कारण प्रदर्शन, दर्शन आणि आत्मदर्शन चांगलं सगळं प्रदर्शनी. हुकून चुकून देवळात गेलं दर्शनी, पण महाराज आत्मदर्शन आहे. जोपर्यंत आत्मदर्शन होणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला समाधान, आनंद, सुख काहीच गोष्टी मिळणार नाही. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद ऐशी अनंत नाव सर्वाधिक एकच देव हरी जवळीच आहे. ज्ञान दृष्टी उघडून पाहे बाबा रे, हरी जवळ हरी लांबी ठाईच बसवणी करायचे चित्त आवडी आनंद आळावा. त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला आवडण्यासाठी काय पाहिजे, आपल्यासाठी प्रेम पाहिजे, आपल्याला भाव पाहिजे. म्हणून मामा सांगते भाव बळे आकळे एरवी नाकळे, भाव असं तर देव कळ, भाव असं तर देव कळणार नाही. त्याच्या भावासाठी काय, या नामाचं चिंतन करायचं, त्या नामाचं चिंतन करायचं. नाव आणि नाम जमीन आसमानाचा फरक आहे. उपजल्या बाळकापाशी नाव नाही तयापाशी ठेवल्या नावाशी होते तसे. सकाराम सुकाराम शंकरी नापृथ्वी जन्माला आलेलो, पण अनादि काळचं तत्व आहे ना, अनादि काळचं तत्व. तुम्ही शंकराची आरती म्हणताना चौथं चरण काय आहे, आरतीचं व्याकरणावर खंडवर सुंदर आहे पंचानन शतकोटीचे बीज, शतकोटीचे बीज वाचे उच्चार. शतकोटी वर्ष पूर्वीचे हे बीज, त्याचा वाचने उच्चार करायचा आहे. त्याचा काय सांगितले, वाचने उच्चार करायचा आहे. राम कृष्ण हरी मंत्राचा जप करायचा आहे. साधं उदाहरण, महाराज तुम्ही समजा वाटेने चालले आणि त्या महाराजांनी तुम्हाला हाक मारली की ओ महाराज शेंगा खायला. विचार करा तुम्हाला कशा हाक मारली, शेंगा खायला. तिथे गेलो तुम्ही काय खाता,
हाका कशाला मारले? आधीच जन उद्धट गुह्य करून एक प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा गोपतील संत जन कसे उद्धटे आधीच जन उद्धट गुह्य करून एक प्रगट मोडतील भक्तीच्या वाटा गोपतील संत जन भक्तीच्या वाटा मोडून जातात. गुह्य प्रगट करायचं नसतं, वाटा घ्यायचं नसतं, असं करायचं नसतं. तिथे काय एकांतात असतं आणि मग ते प्राप्त करण्यासाठी हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे पाय तेने साधती साधने तुटतील भावाची बंधने वेद देती द्वारे संतांना प्राप्ती नाही. वाचे हरी हरी बोला वाट पंढरीची चला घे पंढरी जाणून घ्यावे तेथे प्रभूशी भेटावे पण साधनेचे बळ धरा सुख शांतीचा लागेल. आपण सगळं करतो पण आपण साधना करीत नाही. प्रत्येक गोष्टीला साधना आहे. साधना जोपर्यंत करीत नाही तोपर्यंत त्या भगवंत परमात्म्याची प्राप्ती नाही. कारण एका मिनिटाला 15 वेळा जप चाललेला आहे, तासात 900 वेळा जप चाललेला आहे बघा आणि 24 तासात 21,600 वेळा जप चाललेला आहे. आपण काय करायचं त्याच्यावर त्याचा जप करायचा आणि मग काय करायचं घालून या भार राहिलो निश्चिंतीने निरवेळे संगीनी पूर्वाशी लावून हात पूर्वाळेला माता सांगितली चिंता न करावी. कारण काय करायचं सगळं काय असं नसेल त्या भगवंतावर त्या सद्गुरूवर काय करायचा भार घालायचा आणि आपण काय करायचं त्याचं चिंतन करायचं. लग्नात एकदाच बायको मिळाली होती आयुष्यभर कशी का असणार पण आपण सांगतो त्याला तसं मनोभावे त्या भगवंत परमात्म्याचं चिंतन केलं नामस्मरण केलं तर आपली काळजी कोणाला ते भगवंत परमात्म्याला. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम भजन करी महादेव रामपुरी सदाशिव. आज काय झालं कुणी म्हणते ज्ञान श्रेष्ठ कुणी म्हणते विज्ञान श्रेष्ठ कुणी म्हणते वैराग्य श्रेष्ठ. त्यावेळेस त्यांनी भगवंताला विचारलं होतं देवा ज्ञान श्रेष्ठ विज्ञान श्रेष्ठ वैराग्य श्रेष्ठ. देवाने सांगितलं की बाबा रे काय श्रेष्ठ मी सांगतो तुम्हाला म्हणले ज्ञान विज्ञान वैराग्य स्थिती धुनाट तुझी भगवत भक्ती मग सांगावी सुनिश्चिती श्रीकृष्णा. देवा जुन्यात जुनी भक्ती सांगा आम्हाला. देवाने सांगतो तू काय कर या लागे सोडून अभिमान या लागे सोडून अभिमान मग हृदयस्था रेगाले असेल तुझं उद्धरीन जाण देवकीची आणि उद्धवा मी तुझा उद्धार करीन आणि तू काय कर या लागे सोडून अभिमान. आपण सगळं सोडतो पण अभिमान सोडून नाही. आपण अहंकार सोडून नाही. परमार्थ करायचा तर आपण अहंकार गेला पाहिजे अभिमान गेला पाहिजे. नम्र झाला होता त्याने तू दिले अनंत कारण अहंकाराचा भागा वारा त्याने केला तुझा मातेरा अजूनही त्याला सावध होईल. आपल्याला अहंकार आहे तुकाराम महाराज सांगतात ना किंवा बावळे अहंकार सोडा अभिमान सोडा उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण हे पंढरीकडे खळा पाझर रोकडे नेत्री अश्रूंच्या धारा कोठी रोमांच तुका म्हणे काला कोठी अभेद देखील संत चरण रोज लागता सहज वासनेची बीज जळून जाई. संतांच्या कृपेने पहिले आपण वासना बाद केली पाहिजे. कारण वासनेचं रूपांतर वात्सल्यात करायचं ऊसाचं रूपांतर साखरेत करतो आपण तसं त्या वासनेचं रूपांतर कशात करायचं वात्सल्यात करायचं. वात्सल्यात म्हणजे प्रेमात रूपांतर करायचं. कारण बीज बाधणी केली नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव देह प्रतीचे झाला देव साखरेचं मोय ऊस आम्हा कैसा गर्भवास तुका म्हणे जुग सर्वागती पांडुरंग. कधी जोपर्यंत वासना बात करीत नाही तुम्ही मन सद्गुरूवर देत नाही तुमची बुद्धी निर्मळ करीत नाही तोपर्यंत त्या भगवंत परमात्म्याची आपल्याला प्राप्ती नाही. मग आपल्याला काय चाललेलं आहे सगळा देवदेव चाललेला आहे. तोहर देवदेव करा सांगितलं मी देवदेव झाला मला जाणा तुम्ही मी कसा येते समजा जर जाणा गेलं देव नसे देव असे कौन ठावाशे देव अशी जागा नाही. त्यांनी सांगितले देव त्याला बरोबर राज्य तुमच्या देव माझे देव ह्याचे देव देव कोणाच्याच नाही प्रत्येका देव फक्त काय करायचं त्याला आपण फक्त मानतो महाराज आपण त्याला जाणीत नाही. त्याला जाणायचे आपण जाणल्यानंतर ती गोष्ट कळली
म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं त्या ठिकाणी की बाबा रे, जसं साधं उदाहरण घ्या तुम्ही, बरवेळ झाले हृदय आत्माराम आले, सद्गुरुने कृपा केली, निज वस्तू पैदाविली, आनंदी आनंद, जिकडे पाहावे तिकडे गोविंद, निळामणी निष्ठा परिपूर्ण आत्माराम. साधं उदाहरण घ्या आपल्या पिंपळनेरचं. आता यात्रा बी जवळ झाली, 11-12-13 तारखेला यात्रा आहे. निळोबा रायाने विचार करा की तुकाराम महाराज सांगितले की मी तुम्हाला अनुभव देईन, बोधीन, प्रबोधीन. त्याच्या तुकाराम महाराज निघून गेले, जे म्हणले मला दिलं नाही. पश्चाताप झाला त्याला. 40-39 दिवस बिना अन्न पाणी वाचून राहिले. एवढी निष्ठा पाहून भगवान परमात्मा तिथे आला पांडुरंगाला. तुझं बोलले कोणी प्रार्थना वाचून, जेव्हा मी तुमची प्रार्थनाच केलेली नाही, तुम्हाला बोलावलंच नाही, मला कोण पाहिजे? मला तुकाराम महाराज पाहिजे. आता खरं सांगा बरं, तुम्हाला कोण पाहिजे? आपला देव पाहिजे. त्यांनी काय मागितलं निळोबारायांनी? मला संत म्हणजे तुकाराम महाराज पाहिजे. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही. अक्कल बाजारात मिळेना आणि गुरुशिवाय ज्ञान कळेना. आज तुम्ही बाजारात गेले, पैसे करा, मला अक्कल शिकवा, मिळून का बाजारात? गुरुशिवाय ज्ञान कळेना. तुम्ही गुरुकडे जा, मग तुम्हाला त्या गोष्टीचं काय होईल? ज्ञान मिळेल. त्या ज्ञान मिळाल्यानंतर जसं सांगता ना तसं अनुभव तुम्हाला येतील. अनुभव खायला गेले, नगरला जायचे, तुम्हाला माहिती नाही, त्या खाना रस्ता विचारला, तेव्हा पुढे कोणी येते, रेल्वे येते, पुढे कोळगाव येतो, खाना सांगेल. तुम्ही त्या मार्गाने गेले, तुम्हाला ते खाना पटल्या तर तुम्ही मला मार्ग सांगितलेला बरोबर आहे. तसं भगवान परमात्म्याकडे जाण्यासाठी संत खाना सांगितले. त्या खानाखानाने तुम्ही गेले ना, बरोबर तुम्ही त्या भगवान परमात्म्याकडे जातात. म्हणून या ठिकाणी सांगितले की बाबा रे, तरी तू काय कर, तरी अवधाने केले दिले, मग सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. पण याच्यासाठी काय लागत? निष्ठा लागते. निष्ठा आपली सगळी निष्ठीच चालू. किती निष्ठा असावी माणसाची? तर तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. एवढी निष्ठा असावी त्या ठिकाणी साधू संतांच्यावर की रामदास स्वामी निष्ठा पायासाठी त्यांनी काय केलं? पाया बेड झालं म्हणून चांगला मोठा फिटलेला आम्हाला पूर्ण फाटकेने बेड झालेले लोक होते. वैद्यांनी सांगितलं होतं की फोडून असं कुणीतरी ओढून घ्यावं लागलं तोंडाने, तेव्हा त्याचं खंबीर होईल. एवढे शिष्य गेले. यांनी ऐकलं, विचार करावा की बेड फुटले आणि ती शुसून घ्यायची. कोण तयार होईल त्याला? कोण तयार? कुणी तयार होणार? जो निष्ठावंत होता काल्यानी नावाचा शिष्य त्यांचा, तो म्हणला मी गुरुसाठी काही करायचं आहे. शरण शरण दत्तात्रेय गुरु चरण वंदावया, गोपीचंद गुरुच्या बोला, राज्य सोडून गोसावी झाला. त्याने काय केलं? गुरुसाठी राज्य सोडलं. गोरक्षनाथ गुरुसाठी डोळा काढून दिला. आपली काय द्यायची तयारी? काय तयारी आपली? काही तयारी नाही. तर त्या ठिकाणी सांगितलं आपण कुठून आलो होतो? आंब्याचं हे करायचं. हा, आंब्याकडे आपण आलो होतो. आणि मग ते कल्याणी सांगितलं. कल्याणी काय केलं? आम्ही महाराज तयार होतो आणि म्हणले आंब्याला तोंड लावलं. बेण म्हणून ना सगळं बेण गोड त्याने आत तोंडात काय जाणार? आंब्याचा रस. मग विचार करण्यासाठी काय पाहिजे? कांदीनाथ राज्याचा 700 शिष्य होते, पण टिकले किती? 7च फक्त. बाकीचे निमणवारी गेले. त्याला काय लागती? निष्ठा लागती, भाव लागतो. तोपर्यंत देव कळत नाही. भाव कळे, हिरवे ना कळे, कोणत्या देवाची करा सेवा करा. राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, गोविंद म्हणा, असे 30 कोटी देव आहेत आपल्याकडे. तेवढ्यांची सेवा करा. पण कुणाला तरी जसं बाबा सून असती, सासऱ्याचं पती नंदीर बाबा सगळ्याला नेमकी असते कोणाची ती सेवा सगळ्यांची करते, पण असते कोणाची? पण त्या काय मागतात. तसं तुम्ही सेवा सगळ्यांची करा, पुढे तरी एका देवावर निष्ठा ठेवा. आणि त्या देवावर निष्ठा ठेवली तो देव कोणचा? हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आरामू तापांताशी कामा विषयावर ज्ञानेश्वर बाबांनी ज्ञानेश्वरी सांगितलं. आणि भगवान परमात्मा श्री कृष्ण सांगतात की कृष्ण प्रगटे हृदय, कृष्ण प्रगटे हृदय. कृष्ण कुठं प्रगट झाला पाहिजे? हृदयात प्रगट झाला पाहिजे. तिथं ज्ञानेश्वर बाबा सांगतात हृदयात राम पाहिजे. आपण ज्ञानेश्वरी वाचून पहिले आधी म्हणून ओम नमो वेद प्रतिपाद्य जे जे आत्मरूप
देवा तूच गणेश आत्मरूपा देवा तूच गणेश. गणपती कोणाला म्हटले? त्या आपल्या आत्म्याला म्हटले. तो आत्मा हा ईश्वर आहे. जैशी उसाला साखर तैसा हृदयामध्ये ईश्वर. त्याला काय करायचं? आपण मानतो आणि त्याला जाणायचं. जे योग्य असेल तर ते माझ्या सद्गुरू श्रीपाद माऊलींचे, अयोग्य असेल तर माझ्या प्रकृतीचा दोष आहे. झालेली सेवा तुम्हाला साधू संतांच्या चरणी तटाकेश्वर महाराजांच्या कृपाशीर्वादाने तुम्ही मला बोलवलं. दोन शब्द मला सांगता आले. मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जाता जाता दोन विचार सांगतो. आई बोले गुरुजनांच्या गावावर नको, विषय वासनेच्या संगतीने बलतीकडे घेऊ नको. 2 दिवसाची जाईल सत्ता अरे टाकून कुणाला बोलू नको. बदल मोडकर जाणीने कुणाला राहू नको. रूप जरी झाले बायको तिचा त्याग करू नको. श्रीमंताचा पाहुणे बंगला गरीबा आपल्या जोडीला लावू नको. तर जाता जाता जे योग्य असेल संत महाराजांचे, अयोग्य असेल प्रकृतीचा दोष झालेली सेवा तटाकेश्वर महाराजांचे सेवेला या ठिकाणी पूर्ण